आमच्या आरोग्याला येथे धोका आहे, लहान मुलांना पण धोका आहे. ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये असा ठराव केलेला आहे. वरच्या पातळीवर परवानगी दिली तर सर्व ग्रामस्थ आत्मदहनाचा इशारा देतील. जनजीवन जे आहे ते विस्कळीत होणार. पशु पक्षी यांचा ऱ्हास होणार. शेजारचे गाव आहे कापूरवाडी झालं, वारुळवाडी झालं, या गावामध्ये आजही लोक स्थलांतर होऊन नगरला राहायला जाऊ राहिले. ससेवाडीत खडी क्रेशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप. अहिल्यानगर तालुक्यातील ससेवाडी येथे प्रस्तावित खडी क्रेशर प्लांटवरून ग्रामस्थ आणि प्रशासन आमने सामने आले आहेत. गावाच्या शेती, पर्यावरण आणि वन्यजीवांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय. ग्रामपंचायतीनेही विरोधाचा ठराव घेतला असताना विविध विभागांकडून परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. क्रेशरला अंतिम परवानगी दिल्यास रास्ता रोको आंदोलन करून सामूहिक आत्मदहन करू असा संतप्त इशारा विशेष ग्रामसभेमध्ये देण्यात आलाय. आमच्या गावामध्ये खडी क्रेशर होऊ नये ही सर्व महिलांच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत. ग्रामपंचायतच्या वतीने पण विरोध आहे सर्वांचा. आमच्या आरोग्याला येथे धोका आहे, लहान मुलांना पण धोका आहे. आमच्या शेतीचे नुकसान होईल, त्या खडी क्रेशरमुळं पर्यावरणाची हानी होईल. या गावामध्ये गट नंबर 328 व गट नंबर 345 मध्ये एका व्यक्तीने खडी क्रेशरसाठी परवानगी मागितलेली आहे, पण संपूर्ण ग्रामस्थांनी त्या प्रकल्पासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये असा ठराव केलेला आहे. कारण त्या प्रकल्पामुळे गावातील सर्व लोकांवर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामध्ये खूप धूळ बाहेर पडते, मोठमोठे आवाज होतात, त्यामुळे पाण्याची पातळी खाली जाऊ शकते. शेतीवर प्रकाश संश्लेषण ही क्रिया जी पिकावर होते ते धुळीमुळे त्यामध्ये अडचण निर्माण येईल. त्यामुळे पीक हे कमी प्रमाणात उत्पन्न निघेल. जर ना हरकत प्रमाणपत्र देऊनही वरच्या पातळीवर परवानगी दिली तर सर्व ग्रामस्थ आत्मदहनाचा इशारा देतील आणि आंदोलन करतील. गावामध्ये ग्रामसेवा ही आपल्या जिल्ह्याचे प्रांत अधिकारी सुधीर पाटील सर यांनी ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सशिवाडीचे हजर होते आणि त्या ग्रामस्थांनी त्या खडी क्रेशरसाठी पूर्ण विरोध केलेला आहे. एकही व्यक्ती त्या ठिकाणी हो म्हटलेली नाही. तर या खडी क्रेशरपासून होणारे दुष्परिणाम, या गावाचं प्रदूषण, त्यानंतर जनजीवन जे आहे ते विस्कळीत होणार. पशु पक्षी यांचा ऱ्हास होणार. कारण या ठिकाणी लगतच फॉरेस्ट ही वनशेती असून त्या ठिकाणी अनेक श्वापदे, त्याच्यानंतर सिंह, त्याच्यानंतर वाघ, त्याच्यानंतर मोर, रानडुक्कर, हरिण असे अनेक प्राणी त्या ठिकाणी आहेत. आणि वन खात्याने या ठिकाणी वेळोवेळी उन्हाळ्यामध्ये पाणी नसताना त्या ठिकाणी कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्या कुंड्यामध्ये पाणी टाकलेलं आहेत. तरीसुद्धा या ठिकाणी वन खात्याने त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. त्या ठिकाणी त्यानंतर प्रदूषण विभाग, त्या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतचा ठराव, सर्व विभागाला आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी ठराव दिलेले आहेत की या ठिकाणी खडी क्रेशर सशिवाडीला होऊ नये. कारण जनजीवन हे विस्कळीत होईल, आरोग्याला त्यापासून धोका आहे. शेजारचे गाव आहे कापूरवाडी झालं, वारुळवाडी झालं, या गावामध्ये आजही लोक स्थलांतर होऊन नगरला राहायला जाऊ राहिले या खडी क्रेशरमुळे. तरी या गावामध्ये खडी क्रेशर नाही व्हावं म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी जे एक ठराव दिलेला आहे, हा ठराव दिलेला आहे की खडी क्रेशर आम्हाला गावामध्ये नको आहे.